बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानम् आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्। एवं बुद्धेः परं बुद्ध्वा आत्मानम् आत्मना संस्तभ्य हे महाबाहो दुरासदं कामरूपं शत्रुं जहि। तिसऱ्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक आहे। या प्रस्तुत प्रकरणामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की या अखिल विश्वामध्ये जगामध्ये सर्व जीवांचा जो अनर्थ झालेला आहे याचं नेमकं कारण काय, याचं उत्तर भगवंताने सांगितलेलं आहे की अंतःकरणामध्ये जे काम आणि क्रोध आहेत हेच खऱ्या अर्थाने याच्या सामान्य जीवाच्या अनर्थाला कारणीभूत ठरलेले आहेत। म्हणून या कामक्रोधांना जिंकलं पाहिजे। काम म्हणजे अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या तृष्णा आणि त्या पूर्ण न झाल्या तर त्यापासून उत्पन्न होणारी जी ज्वलनात्मिका अंतःकरणाची वृत्ती त्याला क्रोध असं म्हटलेलं आहे। हे काम आणि क्रोध हेच मनुष्याची जीवाची हानी करतात। म्हणून प्रथमतः साधकाला जर काय करणीय असेल तर या कामक्रोधांना जिंकणं हेच महत्त्वाचं आहे। हा विषय सांगत असताना या कामक्रोधांनी नेमकं काय केलेलं आहे याविषयी माऊलींनी तर विस्तारानं व्याख्यान केलंच आहे। त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जीवाचं आत्यंतिक कल्याण ज्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं होणार आहे। सर्व वेदांनी उद्घोषित केलं की ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानाने मोक्ष होतो, तमेवैकं विजानीथ, त्या एका आत्म्याला जाणलं पाहिजे। त्या आत्मस्वरूपाला जाणल्या वाचून किंवा जाणल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग या ठिकाणी उपलब्ध नाही या संसार दुःखातून निवृत्त होण्यासाठी। अशा प्रकारे सर्व वेदांनी, शास्त्रांनी, ऋषीमुनींनी, संतांनी उद्घोषित केलं, सर्वांना सांगितलेलं आहे की ज्ञानानेच खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त होतो। हा वेदाचा, शास्त्राचा अबाध्य सिद्धांत आहे। म्हणून ज्ञान हे जीवाला आत्यंतिक कल्याण करणारं साधन सर्वांनी जे सांगितलेलं आहे तिथंच या कामक्रोधांनी नेमका हात घातला आणि असं सांगितलं की ज्याप्रमाणे एखाद्या धूमाने त्या वन्हीला आवृत्त करावं किंवा मळाने त्या आरशाला आवृत्त करावं किंवा गर्भवेष्टनाने त्या गर्भाला आवृत्त करावं, त्याप्रमाणे या कामक्रोधांनी ज्ञानालाच आवृत्त करून ठेवलेलं आहे। म्हणून खरं जे ज्ञान आहे, यथार्थ जे ज्ञान आहे, त्या यथार्थ ज्ञानाला या कामक्रोधांनी आवृत्त करून ठेवलेलं आहे। म्हणून मोठ्यांना सुद्धा किंवा की ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, शास्त्रज्ञान तर हे होऊ देतात, पण शास्त्रज्ञान झाल्यानंतर, शब्दज्ञान झाल्यानंतरही ज्या ज्ञानाने आत्यंतिक कल्याण होतं असं जे अपरोक्ष ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे, त्या ज्ञानाला मात्र यांनी आवृत्त केलेलं आहे। म्हणून जीवाचं कल्याण हे कामक्रोध होऊ देत नाहीत, त्या ज्ञानाच्या मार्गालाच लागू देत नाहीत, ज्ञानाचीच प्राप्ती होऊ देत नाहीत। आणि मग ज्ञानच आवृत्त करून ठेवल्यामुळे, यथार्थताच न कळल्यामुळे जीवाची उत्तरोत्तर अधोगतीच होत राहते, त्याचं अधःपतन होतच राहतं। म्हणून या कामक्रोधांनी ज्ञानाला आवृत्त करून ठेवलेलं आहे। म्हणून हे खऱ्या अर्थाने
परमार्थाला निघालेल्या प्रत्येक साधकाचे पहिले वैरी आहेत. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनः नित्य वैरिणा. ज्ञानी पुरुषाचे हे नित्य वैरी आहेत. यांनी ज्ञानाला आवृत्त केलेलं आहे. म्हणून कामरूप असलेला, दुष्पूर असलेला, कधीही अलंभावना ज्याला होत नाही असा अनल असलेला जो हा काम आहे, या कामालाच अगोदर आपण जिंकलं पाहिजे असं भगवंताने याला सांगितलं. मग या कामाला जिंकण्यासाठी या कामाचा आश्रय, आधार नेमके कोण आहेत की जेणेकरून कारणासह या कामरूपांची निवृत्ती करता येईल. म्हणून या 40व्या श्लोकामध्ये सांगितलं, इंद्रिय आणि मनोबुद्धी ही अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे या कामाचे अधिष्ठान आहेत, म्हणजे आश्रय आहेत, आधार आहेत. आणि यांच्याचद्वारे, इंद्रिय, मन आणि बुद्धीच्या द्वारे हा काम या देही असलेल्या जीवात्म्याला त्याचं ज्ञान आवृत्त करून उत्तर अविवेकालाच प्राप्त करून देतो, मोहामध्ये घालतो. अशा प्रकारचा या कामाचा प्रभाव आहे हे सांगितलं. मग काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी सांगितलं, तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून अगोदरच आपण या कामाने त्यांचा प्रभाव दाखवण्याच्या अगोदरच आपण इंद्रियानी नियम्य, इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे, इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. इंद्रियांचा जर निग्रह झाला तर मन आणि बुद्धी यांचा निग्रह हळूहळू होणारच आहे. म्हणून प्रथमतः इंद्रियांचा निग्रह करणीय आहे हे सांगून ज्ञान विज्ञान नाशनम एनम पापमानं प्रजही. आणि त्यासाठी साधन आहे इंद्रियाणी आदौ नियम्य. इंद्रियांचं नियमन करून मग ज्ञान आणि विज्ञानाचे नाशक असलेल्या या कामक्रोधांना तू जही ठार करून टाक. ज्ञान आणि विज्ञानाचे हे नाशक आहेत. ज्ञान म्हणजे शास्त्रज्ञान, परोक्ष ज्ञान, शब्दज्ञान असा अर्थ आहे. आणि विज्ञान म्हणजे विशेषतः झालेलं ज्ञान, जे शास्त्रतः आचार्यतः समजलेलं आहे, कळलेलं आहे, त्याचा अपरोक्ष अनुभव प्राप्त होणं, असं अनुभविक ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान म्हणजे विज्ञान. असं अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान, ज्ञान आणि विज्ञान या दोघांनासुद्धा या कामक्रोधांनी आवृत्त करून ठेवलेलं आहे. म्हणूनच जीवाचं इथं अनर्थाकडे मार्गक्रमणा होत आहे. म्हणून प्रथमतः इंद्रियांचं नियमन करून या कामक्रोधांना जिंकलं पाहिजे, यांना ठार करून टाक असं अर्जुनाला सांगितल्यानंतर कसं हे करायचं आहे त्यासाठी सांगतात की इंद्रियांच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या ठिकाणी जर हा काम राहत असेल तर इंद्रियापेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी ही श्रेष्ठ असते. आणि त्या बुद्धीच्या आश्रयाने राहणारा हा काम आहे. इंद्रियांचं नियमन जर अगोदर झालं तर मनाचंही नियमन होईल, मग बुद्धीचं नियमन होईल. आणि बुद्धीचंच नियमन झाल्यामुळे त्या बुद्धीच्या आश्रयानं असणारा जो परतः सह कामः जो काम आहे तो आपोआपच निवृत्त होऊन जाईल. म्हणून या कामाचा निरोध करण्यासाठी अगोदर इंद्रियापासून सुरुवात करावी, मग मनाचाही निरोध करावा, मग बुद्धीचा निरोध होईल आणि मग यांच्या आश्रित असलेल्या त्या कामाचा निरोध होऊन जाईल. यासाठी पुढे सांगितलं, इंद्रियाणी पराण्याहुरींद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धी हे यो बुद्धेः परतस्तु सहा. इंद्रियापेक्षा मन ही श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे तो म्हणजे सह या शब्दाचा अर्थ आपण काल पाहिला. भाष्यकारांनी किंवा मधुसूदनी इत्यादी ठिकाणमध्ये सह या शब्दाचा अर्थ बुद्धीच्याही पलीकडे असलेला, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असलेला असा हा आत्मा आहे असा अर्थ केलेला आहे. सर्व टीकाकारांचा हा अर्थ आहे. सर्वांची एकवाक्यता आहे. परतः तू सहा आत्मा, तो आत्मा या बुद्धीचाही द्रष्टा आहे. बुद्धे हे द्रष्टा, आत्मा असा सर्वांनी अर्थ केलेला आहे. बुद्धे हे परतः तू सहा, तो जो आत्मा आहे त्या आत्मस्वरूप आहे. आणि एवं बुद्धे हे परम बुद्धवा पुढे म्हणत असताना अशा बुद्धीच्याही पलीकडे असलेला, बुद्धीचाही द्रष्टा असलेला जो आत्मा आहे त्या आत्मस्वरूपाला जाणून मग या कामक्रोधांचा त्याग करावा असा प्रस्तुत श्लोकांच्या नुसार श्लोकसंगतीचाच केवळ विचार केला तर श्लोकसंगतीनुसार सर्व टीकाकारांनी असा प्रकरणानुसार अर्थ लावलेला आहे. आणि तो यथायोग्य श्रुती युक्तींनी सिद्ध होणारा अशा प्रकारचा अर्थ आहे सुद्धा. बुद्धे हे परतस्तु सहा याचा अर्थ आत्मा असा अर्थ केला. आणि आपण काल विचार केला की बुद्धे हे परतस्तु सहा याचा अर्थ काम असा सुद्धा होऊ शकतो. कारण प्रस्तुत प्रकरण जर बघितलं तर अर्जुनाचा प्रश्न जिथून सुरू झाला
त्या प्रश्नाच्या उत्तरापासून या कामाचंच वर्णन चाललेलं आहे. आणि शेवटी सुद्धा जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम इथे प्रकरणाचा शेवट केलेला आहे. प्रकरणाचा उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता बघून जर विचार केला तर मध्येच पुन्हा आत्मस्वरूपाचं वर्णन करण्याचं काही कारण नाही. म्हणून आत्मस्वरूप असा अर्थ न करता परतः तू सह शब्दाचा अर्थ काम असा जरी घेतला तरी काही हरकत नाही. आणि यासाठी आपण काल बघितलं की गुरुनाम गुरु मामासाहेबांनी अशाच प्रकारचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. बुद्धे हे परतस्तु सहा, बुद्धीच्या पलीकडेही असलेला श्रेष्ठ असलेला तो काम आहे. या बुद्धीवरही त्यानं आपलं आधिपत्य गाजवलेलं आहे. म्हणून बुद्धीच्या आश्रयानं राहून बुद्धीलाच आपल्या ताब्यात घेणारा असा हा काम आहे. म्हणून बुद्धीला जर आपण आपल्या ताब्यात घेतलं, बुद्धीचा जर निग्रह केला तर मग आश्रयच आपल्या हातामध्ये आल्यामुळं तो आश्रित असलेला काम त्याचा आपोआपच नाश होऊन जाईल अशा प्रकारचा अर्थ माऊलींनी केलेला आहे. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. मनाची धाव पारुशेल, इंद्रियांचा संयम केला आपोआपच मनाची धाव जी आहे ती कुंठित होऊन जाईल. मनाची धाव कुंठित झाली की मग बुद्धीची सोडवण होईल. बुद्धी जी या कामक्रोधांनी जखडलेली आहे, या अनेक विषयांच्या प्राप्तीसाठी निघालेली आहे, अनेक वस्तूंचा निश्चय करण्यासाठी या वस्तूंच्याच निश्चयामध्ये बसलेली आहे, तर या बुद्धीची सुद्धा यांच्यातून सोडवण होईल. या कामक्रोधांनी तिला ताब्यात जे घेतलेलं आहे या कामक्रोधापासून त्या बुद्धीची सुद्धा सोडवण होईल. बुद्धीची सोडवण होईल आणि असं केल्याच्या नंतर इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. एवढ्यानेच हे जे पापी असणारे कामक्रोध आहेत यांचा थारा आश्रयच नाहीसा झाल्यामुळे हे सहजच नाहीसे होऊन जातील या पापियांचा. याचा अर्थ करताना खरं तर ओव्यांचा सरळ शाब्दिक अर्थ बघत असताना बुद्धे हे परतस्तु सहा या ठिकाणी माऊलीने असं कुठेही म्हटलं नाही की मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे किंवा बुद्धीपेक्षा तो आत्मा श्रेष्ठ आहे असाही सरळ अर्थ ओवीमध्ये शब्द उपलब्ध नाही. आणि त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असणारा सहपदाने काम आहे असाही स्पष्ट शब्द या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणून दोन्ही प्रकाराने अर्थ जरी आपण घेतला तरी चालेल. कारण खाली रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, इथं ब्रह्म साम्राज्य असा अर्थ केलेला आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन खाली आलेलंच आहे. म्हणून एवं बुद्धे हे परम बुद्धवा याचा अर्थ करत असताना बुद्धे हे परतस्तु सहा असा आत्मा आहे याबद्दल तर काही शंकाच नाही. सर्व शास्त्रांचं मनोगत तेच आहे, बुद्धीचा हे द्रष्टा आत्मा आहे. म्हणून तसाही अर्थ केला तरी काही हरकत नाही. आणि बुद्धे हे परतस्तु सहाचा अर्थ काम असा केला तरी काही हरकत नाही, कारण त्या बुद्धीच्या ठिकाणी तो राहिलेला आहे. पण बुद्धीची सोडवणूक झाली तर त्या कामाची सोडवणूक सहजच होऊन जाणार आहे असा अर्थ करून काम असा अर्थ घेतला तरी काही हरकत नाही. या प्रस्तुत श्लोकामध्ये सांगतात एवं बुद्धे हे परम बुद्धवा. अशा प्रकारे बुद्धे हे परम, बुद्धीच्याही पर असलेला, बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असलेला असा जो आत्मा आहे, पहिला अर्थ आत्मा असा केलेला आहे, त्या आत्मस्वरूपाला जाणून बुद्धवा विशेषतः अपरोक्षतः आत्मरूपाने त्या आत्मस्वरूपाला ब्रह्मरूपाने जाणून संस्तभ्य आत्मानम आत्मना आत्मना आत्मानम संस्तभ्य आपल्या अंतःकरणाच्या द्वारे शास्त्रशुद्ध शास्त्रविहित अशा किंवा शास्त्र संस्कृत अशा आणि शुद्ध अशा अंतःकरणाच्या द्वारे आत्मानम संस्तभ्य आपल्या आत्म्याला संस्तभ्य म्हणजे समाधीमध्ये स्थिर करून समाधाय संस्तभ्य स्थिरीकृत्य त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाला स्थिर करून आत्मस्वरूपता प्राप्त करून घेऊन हे महाबाहो दुरासदम कामरूपम शत्रुम जही. दुरासद म्हणजे दुष्प्राप्य असलेला, ज्याचं आसादन प्राप्ती करून घेणं हे अत्यंत दुष्कर आहे. या शत्रूला मारण्यासाठी प्राप्त करणं आणि शत्रूला ह्या जिंकणं हे अत्यंत दुष्कर अशा प्रकारचं आहे. असा असणारा दुरासद दुष्प्राप्य असा असलेला हा जो कामरूप शत्रू आहे, या शत्रूला जही म्हणजे मारून टाक, ठार करून टाक. महाबाहो असं इथं विशेषण आलेलं आहे. मधुसूदनीमध्ये अर्थ केला शत्रूला मारण्यासाठी महाबाहू म्हणजे बाहूमध्ये बळ असलं पाहिजे, महान बाहू असल्या पाहिजेत. पण महाबाहू या विशेषणातून संबोधनातून हे सुचवलंय की अशा अनेक शत्रूंना तू आतापर्यंत ठार केलंयस, म्हणून तुझ्यामध्ये ही शक्ती आहे, तो महान बाहू अशा प्रकारचा आहेस, तुझ्या बाहू महान आहेत, म्हणून तुझ्या अंगामध्ये बाहूमध्ये बळ आहे, म्हणून तू या कामरूपी शत्रूला ठार करू शकतो.
जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम. यावर आता माऊली भाष्य करताय. हे अंतरीहुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. हे जरी अंतरीहुनी फिटले, हे म्हणजे हे कामक्रोध जर अंतरातूनच फिटले, निवृत्त झाले, तर काय होईल? तर निभ्रांत जाण, तर निसंशय तू असं जाणून घे की निवटले. निवटले म्हणजे हे कायमचे मेले, हे ठार झाले असं समजून घे. कधी समजून घे? पण जरी अंतरीहुनी फिटले तरी, जर अंतःकरणातून गेले तर, अंतरीहुनी म्हणजे बुद्धीतून गेले तर, शेवटी ज्या बुद्धीचा आश्रय केला या कामाने, इंद्रियांचा, मनाचा आणि शेवटी बुद्धीचा केलाय, तर बुद्धीतूनच एकदा का निघून गेले, बुद्धीमध्ये जर या अनेक प्रकारच्या विषयांच्या प्राप्तीची इच्छेचा निश्चय तोच जर राहिला नाही, तर मग अंतरीहुनी जरी फिटले, ते बुद्धीतूनच पूर्णपणाने जर निवृत्त झाले, तरच ते निभ्रांत निसंशय रूपानं कायमचे मेले असे समज. नाहीतर केवळ इंद्रियातून गेले, केवळ मनातून गेले आणि बुद्धीमध्ये तसे निश्चय राहून गेले, म्हणजे बुद्धीत राहून गेले, तर हे कायमचे मेले असा अर्थ याचा होणार नाही. म्हणून इंद्रियातून तर गेलेच पाहिजे, मनातून गेले पाहिजे, पण शेवटी बुद्धीतून सुद्धा हे गेले पाहिजे. अंतःकरणातून पूर्णपणाने याची निवृत्ती झाली पाहिजे. अंतःकरणामध्ये थोडी सुद्धा विषयांच्या प्राप्तीची किंवा विषयांच्या विषयी शोभन बुद्धी असता कामा नये. आस्तिक्य बुद्धी किंवा चांगली बुद्धी, त्याच्याविषयीची शोभन बुद्धी असता कामा नये. त्याच्या प्राप्तीची थोडी सुद्धा आसक्ती अंतःकरणामध्ये नसेल, अंतःकरणातून खरोखर वैराग्य झालं असेल, तरच हे काम आणि क्रोध कायमचे निवटले, कायमचे निवृत्त झाले असं समजून घे. जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही. माऊलींनी उदाहरण दिलंय, ज्याप्रमाणे रश्मी वीण म्हणजे रश्मी म्हणजे किरण, जर सूर्याची किरणच नसतील तर मृगजळ उरले नाही, मृगजळाची प्रतीतीच येणार नाही. सूर्याच्या किरणामुळे मृगजळाची प्रतीती आहे. सूर्याची किरणच नष्ट झाली, संपली किंवा सूर्य मावळला, तर अशा वेळेला मृगजळाची प्रतीती सुद्धा जशी येऊ नये, तशी अंतःकरणातूनच हे कामक्रोध एकदा का निवृत्त झाले, तर मग हे कायमचे निवृत्त झाले, आता पुन्हा कधीही येऊ शकत नाहीत असा याचा अर्थ होईल. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. तैसे त्याप्रमाणे, जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही, रश्मी एकदा गेल्या की मग मृगजळाची प्रतीती सुद्धा नाही, त्याप्रमाणे रागद्वेष जरी निमाले, जर हे रागद्वेष म्हणजे काम आणि क्रोध, इथे राग म्हणजेच काम आणि द्वेष म्हणजे क्रोध, हे जर काम क्रोध निमाले म्हणजे नाश पावले, कायमचेच मेले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, तर ब्रह्माचं साम्राज्य स्वराज्य आले म्हणजे प्राप्त झाले असं समज. मग तो भोगी सुख आपुले आपणची. मग तो जो कोणी असेल ज्याच्या अंतःकरणातून रागद्वेष गेले, तो साधक आपुले आपणची सुखभोगी, आपलं आपणच तो सुख भोगायला लागतो. म्हणजे विषयाच्या सुखाने तो कधीही पुन्हा सुखी होत नाही, तो आत्मसुखानेच कायमचा आपल्या सुखाने सुखी होतो. इथे पहिल्यांदा माऊलींनी सांगितलं की रागद्वेष जरी निमाले, म्हणजे रागद्वेषांची निवृत्ती अगोदर झाली पाहिजे. हा क्रम माऊलींनी बदललेला आहे. श्लोकाचा विचार केला तर बुद्धे हे परम बुद्ध्वा, त्या आत्मस्वरूपाला जाणून किंवा आत्मानम आत्मना संस्तभ्य, ह्या सर्व लेबंताव्यांनी काय सांगितलं? अगोदर आत्मस्वरूपाला जाणलं पाहिजे, अगोदर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन हे स्थिर केलं पाहिजे, समाधिस्थ झालं पाहिजे, म्हणजे आत्मरूपाने राहिलं पाहिजे. असं जर झालं तर मग होतं कामरूपम दुरासदम शत्रुम जही. अशा क्रमाने या कामरूप शत्रूला तो जिंकून टाक, असा क्रम आहे श्लोकातील. पण माऊलींनी क्रम बदलला. माऊली असं म्हणत नाहीत की अगोदर आत्मस्वरूपाला जाणून घे आणि मग कामक्रोधांचा त्याग कर, असं नाही सांगत. अगोदर कामक्रोधांचा त्याग करून टाका आणि मग ब्रह्मीचं साम्राज्य आहेच, ते आत्मस्वरूपाला मग जाण्याची सुद्धा गरज नाही, उरलंय ते स्वरूपच आहे. फक्त हे रागद्वेष अंतःकरणातून पूर्णपणे निघून गेले पाहिजे. या रागद्वेषामुळेच, संपूर्ण कामक्रोधामुळेच हे संपूर्ण आपल्या अंतःकरणामध्ये विकार, हे दंभ असेल, भ्रांती असेल, भ्रम, सगळे पाठीमागं आपण पाहिलं या कामक्रोधांनाच सहाय्य करणारे, यांचीच दास दासी, सगळ्या भ्रांती, दंभ, अहंकार, हे सगळे ह्या कामक्रोधांचेच हे आहे, म्हणजे परिवार त्याचा सर्व आहे तो.
एकदा रागद्वेष निघून गेला की मग ब्रह्मीचे साम्राज्य आले. मग ब्रह्म साम्राज्य त्याला सहज रूपाने असलेलंच प्राप्त होणार आहे. उपनिषदामध्ये सुद्धा ईशावास्यामध्ये एक मंत्र आला, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः कः शोकः एकत्वम अनुपश्यतः. किंवा यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतानि च आत्मनि ततो न विजुगुप्सते. असा श्लोक आला. तिथे सुद्धा असाच क्रम आहे की जर त्यानं आत्मस्वरूपाला जाणलं, हे सर्व ब्रह्मरूप आहे, सर्व प्राणीमात्रामध्ये आत्माच आहे, आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी सगळे प्राणीमात्र कल्पित आहेत, असं ब्रह्मस्वरूपाने आत्मस्वरूपाला जर त्यानं यथार्थत्वाने अपरोक्षत्वाने जाणलं तर त्या ठिकाणी काम, क्रोध, मोह अशा प्रकारचे विकार राहतीलच कसे, असा क्रम आहे. म्हणजे तिथे सुद्धा आत्मस्वरूपाचं ज्ञान सांगितलेलं आहे, म्हणजे ज्ञानोत्तर स्थितीचं तिथे वर्णन केलेलं आहे. पण इथे मात्र माऊलीने असं सांगितलं आहे, म्हणजे क्रम सांगत असताना तिथं ज्ञानोत्तर वर्णन आहे आणि इथं ज्ञानपूर्व त्या साधकाला मग काय करणीय आहे त्याचं वर्णन आहे. सुरुवातीला तर त्याला आता अगोदर अंतःकरणात कामक्रोध असतील तर त्याला अगोदर हेच करणीय आहे की आगंतुक आलेलं जे कामक्रोधांचं हे शेवाळ आहे हे बाजूला करायचं आहे. असलेलं स्वरूप जे आहे, जे पाणी आहे ते आहेच आहे, त्याला प्राप्त करण्याची गरज नाही. म्हणून स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यापेक्षा ते आहेच आहे स्वरूप, फक्त जे आगंतुक आलेलं आहे वर जे भ्रमाने प्राप्त झाले याची निवृत्ती करून घ्यायची. म्हणून रागद्वेष जरी निमाले, रागद्वेषांची निवृत्ती करणं, कामक्रोधांची निवृत्ती करणं हे प्रथम कार्य पहिल्यांदा केलं पाहिजे. आणि मग ब्रह्मीचे स्वराज्य आले, जे आपलंच राज्य आहे. ब्रह्मीचे म्हणजे ब्रह्माचं स्वराज्य असं म्हणताना ते आपलंच राज्य आहे की जे ब्रह्माचं स्वराज्य आहे त्याचं राज्य ते आपलंच आहे. स्वराज्य आत्मसाम्राज्य आहे ते. ब्रह्मीचे स्वराज्य आले, ब्रह्मसाम्राज्य त्याला प्राप्त झालंच. म्हणजे काय, ब्रह्मसाम्राज्य याचा अर्थ होतो सर्वम खल्विदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. केवळ ब्रह्मच परमात्माच आहे, मीच मी सर्व आहे, ओतप्रोत आहे, दुसरा पदार्थ झाला नाही, आहे नाही, होणार नाही, अशा प्रकारचा दुसरा पदार्थच नाही, सर्व मीच मी, निर्दोषम हि समम ब्रह्म. अशा प्रकारचे समरूपता, साम्यता प्राप्त होणं, अद्वितीयता प्राप्त होणं, सच्चिदानंद घन अशा स्वरूपाने उर्वरित राहणं, याला म्हटले ब्रह्मीचे साम्राज्य. आणि अशा ब्रह्मसाम्राज्याला तो प्राप्त होतो. मग तो भोगी सुख आपुले आपणचे. आणि मग मात्र असं होतं की त्याला आपलं सुख आपणच तो भोगायला लागतो. म्हणजे त्याला नंतर मात्र कोणत्याही विषयाच्या सुखाने तो सुखी कधीही होत नाही. ज्याला आत्मसुखाची गोडी कळाली तो विषय सुखाने कसा सुखी होऊ शकेल. आता हे आपण कायमच चिंतन करतो की आत्मसुखाने सुखी होणारा जो आहे तो विषय सुखाने कधीही सुखी होऊ शकत नाही. ज्याला आत्मसुखाची गोडी कळली नाही तो विषय सुखाने सुखी होतो, कारण त्याला आत्मसुख काय आहे हे माहितीच नाही, त्याची गोडीच माहिती नाही. म्हणून तो विषयाच्या सुखाने सुखी होईल, अनेक विषय प्राप्त करू शकेल. तैसे काय आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाची या ठाई इंद्रिया मानो नाही, अशा तो अवस्थेला प्राप्त होतो. ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी नुठी कवने काळी. ते गुरु शिष्याची गोठी. मग अशा वेळी काय हो, तर त्या आपल्याच आपण सुखामध्ये स्थिर राहून त्याच स्वरूपाने कायमचा राहा, तिथून पुन्हा आता खाली येऊ नको, यासाठी पुन्हा माऊलींनी सावध केलंय किंवा भगवंताच्या मुखातून माऊली बोलतायत. ते गुरु शिष्याची गोठी, ते म्हणजे त्या गुरु आणि शिष्यांच्या संवादामध्ये, गुरु शिष्यांच्या गोठीमध्ये, गोष्टीमध्ये म्हणजे संवादामध्ये, गुरु आणि शिष्याच्या संवादामध्ये प्राप्त होणारं जे पदपिंडाची गाठी, पदपिंडाची म्हणजे जीव ब्रह्माची जी गाठ आहे, पदपिंड याचा अर्थ आहे जीव आणि ब्रह्म यांची एकता, गाठ पडली, भेट झाली, प्राप्ती झाली, एकरूपता झाली. गुरु शिष्याच्या संवादामध्ये जी पदपिंडाची गाठी, जीवब्रह्माची एकता प्राप्त झाली, तेथ स्थिर राहुनी त्याच जीवब्रह्माच्या ऐक्यामध्ये, ब्रह्मरूपतेमध्ये स्थिर राहून कवने काळी नुठी, कोणत्याच काळामध्ये त्या ब्रह्मस्वरूपातून विचलित होऊन पुन्हा खाली येऊ नको, तिथून पुन्हा आता उठू नको, असा अर्थ केला. म्हणजे पुन्हा उठणं म्हणजे काय, तर वारंवार खरं तर बाबा सांगतच असतात नेहमी की आत्मस्वरूपातून एकदा का थोडा विचलित झाला, कालही आपण पाहिलं अंतःकरणामध्ये थोडंसं अहमचं स्फुरण झालं, तेथून नुठी कवने काळीचा अर्थ हाच आहे
की अहम ब्रह्मास्मी या अहंकारातही राहू नको, कारण इथूनच त्याची पुन्हा अधोगती झाली होती. तेथं काय, तिथं अहंकार एक अगोदर निर्माण झाला. अगोदर स्वरूपानेच होता, सर्व ब्रह्मरूप अशाच प्रकारचा होता तो, पण त्याचा अधोमार्ग जो झाला, अधोगमन जे त्याचं झालं ते अहंकारामुळेच झालं. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला अगोदर अहमचं स्फुरण झालं, मी 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 या रूपाने, अहम ब्रह्मास्मी या रूपाने. आणि मग मी असा अहंकार निर्माण झाला की मग तेथ कोहम विकल्पाचे मांडे, तेथ अहंकार एक रूढे, मग कोहम विकल्पाचे मांडे, आणि मग विवरोनी की जे पुढे देहो हम ऐशे, अशी त्याची अधोगती झालेली आहे. 15व्या अध्यायात माऊलींनी सांगितलेलं आहे. पण तिथूनच हा खाली आलेला आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या अहंकारामध्ये सुद्धा तू राहू नको, तिथे अहमचं स्फुरण सुद्धा उत्पन्न होऊ देऊ नको. कारण त्या अहम अहम म्हणायला लागला की अहम मीपणा हा द्वैताच्या सापेक्ष आहे, त्याला पुन्हा शंका उत्पन्न होईल. मी अहम ब्रह्म असा असेल तर मग हे द्वितीय काय आहे, दिसणारं दुसरं काय आहे? हे द्वैताच्या सापेक्ष अहम आहे. म्हणून अहम म्हटला याचा अर्थ द्वैताची जाणीव आली, आणि द्वैताची जाणीव आली की मग दुसरं पाहायला लागला. पुन्हा अहमपासून मीपासून द्वितीयतेकडे दुसऱ्याकडे तो जायला लागला की मग तिथूनच याच्या अंतःकरणामध्ये मग अनेक प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, काम, क्रोध यांची उत्पत्ती होत राहते, आणि पुन्हा याचं हा अधोमार्ग निर्माण होतो, म्हणजे याचा अनर्थ सुरू होतो. म्हणून अनर्थाचं पहिलं स्फुरण आहे अहम अशा प्रकारचं. म्हणून माऊली म्हणतायत की ज्या मूळ स्वरूपामध्ये तू पूर्वीच होता त्या स्वरूपातून आता पुन्हा कधीही उठू नको. तेथ स्थिर राहोनी नुठी कवने काळी, त्या स्वरूपानेच राहा. त्या स्वरूपातून खाली येणं म्हणजे अहम या स्वरूपानं खाली येणं कधीही करू नकोस. तेथ स्थिर राहोनी नुठी कवने काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मी येचा नाहो, राया ऐके देवो देवो बोलता जाहला. ऐसे अशा प्रकारे सकळ सिद्धांचा राहो, संपूर्ण सिद्धांचा राजा असलेला, देवी लक्ष्मीचा नाहो, देवी लक्ष्मीचा पती असलेला, देव देवो देवांचाही देव असलेला, बोलता झाला, अशा प्रकारे परमात्मा बोलते झाले. राया ऐके, हे राजा धृतराष्ट्रा ऐक, असं संजय म्हणाला. म्हणजे संजयाच्या मुखातलं हे वाक्य आहे की हे राजा, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलले की जे सिद्धांचे राजा आहेत, देवी लक्ष्मीचे पती आहेत, सर्व देवांचेही देव आहेत, इंद्रादी देवांचे देव आहेत. अशा प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर भगवान परमात्मा देते झाले. हे राजा, तू सुद्धा या प्रश्नाचं उत्तर ऐक. राया ऐके, तू सुद्धा हे ऐक. ऐक म्हणत असताना कदाचित त्याच्या मनामध्ये नसेल हे ऐकावं असं. ऐके ऐके जे म्हटले, राया ऐके, म्हणजे ऐकण्याची इच्छा नाही ना त्याला, म्हणून तो असं म्हणजे चेहऱ्यात भाव दिसत असतील संजयाला की आपल्या राजाला काही ऐकायची इच्छा दिसत नाहीये. मी सांगतोय सगळं खरं, पण याच्या काही मनात नाही ऐकावं असं, त्याला आळस येतोय, जांभळ्या देतोय असं दिसलं असेल काहीतरी संजयाला. म्हणून संजय म्हणतो, राजा ऐक, राया ऐके, ऐका, तुम्ही सुद्धा ऐकून घ्या, येईल शेवटी कामाला तुम्हाला, हे सुद्धा कधीतरी येईल कामाला. राया ऐके देव देव बोलता झाला. बाबा बोला ना थोडं. या वरच्या श्लोकाविषयी पण बोला, विषय झाला तो. आणि बरं ठीक. आता पुनरपी तो अनंतू, आद्य एकी मातू, सांगैल तेथ पंडू सुतू प्रश्न करील. आता यानंतर, आता पुढच्या अध्यायाची ही अवतरणिका आहे, म्हणजे पूर्वपीठिका आहे पुढच्या अध्यायाची. आता यानंतर पुनरपी, पुन्हा सुद्धा, तो अनंतू, अनंत असलेला, अनंत गुणगण निधान असलेला, किंवा अनंत ज्याच्या स्वरूपाला कधीही पार नाही, देशकाल वस्तू परिच्छेद रहित असा अनंत्यम, अनंत असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आद्य एकू मातू सांगेल. आद्य असलेली, पुरातन असलेली एक गोष्ट सांगेल. तेथ पंडुसुतू प्रश्न करील, आणि त्याविषयी पंडुसुत अर्जुन एक प्रश्न सुद्धा करील की आम्ही हे सर्व ज्ञान अगोदर सूर्याला सांगितलं, इमं विवस्वते योगम वगैरे अशा प्रकारची एक पुरातन गोष्ट भगवान परमात्मा सांगतील सुरुवातीला पुढच्या अध्यायात.
आणि मग अर्जुन प्रश्न करेल की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतद् विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवान इति असा प्रश्न सुद्धा करेल. आणि त्याचंही उत्तर भगवान परमात्मा देतील. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन. हा संपूर्ण विषय पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे, एकाच ओवीत माऊलींनी सांगितलं. आणि आम्ही सुद्धा त्या ओव्या श्लोकांवर भाष्य करू. कसं करू भाष्य? तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. तया बोलाचा हन, हन हे एक पादपूर्णार्थक अशा प्रकारचं अव्यय आहे किंवा समुच्चयार्थक अव्यय आहे किंवा निश्चय सांगणारं अशा प्रकारचं अव्यय आहे. तया बोलाचा हन पाडू, त्या भगवंताच्या बोलण्याची जी योग्यता आहे, त्याचं व्याख्यान करण्याची जी योग्यता, पाडू प्रतिपादनाची जी शैली आमची असेल, भगवंताचं जे शब्द असतील, जे वाक्य असतील, त्या वाक्यांचं प्रतिपादन जे आम्ही करू, त्याच्यावर भाष्य जे आम्ही करू, त्या आमच्या प्रतिपादनाची शैली योग्यता ती अशी असेल की तेने श्रोतया श्रवणसुखाचा सुरवाडू होईल. त्यामुळे या सर्व श्रोत्यांना ऐकण्याच्या आनंदाचा सुकाळ होईल. आणि असं बोलू की रसवृत्तीचा निवाडू, त्या बोलण्याची आमची योग्यता अशी असेल, याचा अन्वय संबंध पुढच्या पादाशी पण घेऊ शकतो की वृत्तीचा निवाडू. अनेक प्रकारच्या रसांच्या वृत्ती आहेत, म्हणजे स्थायी भाव आहेत. प्रत्येक रसाचे स्थायी भाव वेगळे. शांत रस, नवरस सांगितलेत, अद्भुत रस, करुण रस, या सर्व रसांनी परिप्लुत अशा प्रकारचं आम्ही बोलणं करू. आणि त्या प्रत्येक रसांच्या वृत्तीचा, स्थायी भावाचा निवाडा असेल. वेगवेगळ्या रसांचे स्थायी भाव वेगवेगळे असतील. कधी अद्भुत रस असेल, कधी शांत रस असेल, कधी शृंगार रस असेल, अशा वेगवेगळ्या हास्य रस असेल, करुण रस असेल. या अनेक रसांच्या वृत्तींचा निवाडा आणि त्यामुळे म्हणजे वेगळी कथा, भिन्न भिन्नता, आणि त्यामुळे एक वेगळाच आनंद. कधी हास्यरसाचा आनंद, कधी करुण रसाचा सुद्धा आनंदच आहे, कधी बिभत्स रसाचा सुद्धा आनंदच आहे. वेगवेगळ्या प्रकारे या रसवृत्तींचा आनंद श्रोत्यांना घेता येईल अशी आमच्या प्रतिपादनाची शैली असेल. बोलाचा हन पाडू, त्या बोलण्याची योग्यता आमची अशी असेल. अनेक प्रकारच्या रसवृत्तीचा निवाडा, वेगळीकता असेल त्या ठिकाणी. आणि त्यामुळे येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. श्रोत्यांना या श्रवणाच्या सुखाचा सुरवाड, सुकाळ होईल, खूप आनंद वाटेल श्रवण करताना. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुनी उन्मेषाचा मग संवादू श्री हरी पार्थाचा भोगावा बापा. आता श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे, मी श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आहे असं म्हणतात. मी निवृत्तीनाथ महाराजांचा शिष्य असलेला असा मी श्री ज्ञानदेव म्हणे. किंवा निवृत्तीचा, बाबा सांगत असतात, खऱ्या अर्थाने निवृत्ती मार्गाचे अधिकारी श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. निवृत्ती मार्गामध्ये असलेले असे श्री ज्ञानेश्वर महाराज. चांग उठावा करुनी उन्मेषाचा चांग उठावा करुनी श्रीहरी पार्थाचा संवादू भोगावा बापा. हे बापा भोगावा. चांग उठावा करुनी उन्मेषाचा. उन्मेष याचा अर्थ होतो ज्ञान किंवा बुद्धी किंवा विचार असा अर्थ होतो. मग विचाराचा, बुद्धीचा किंवा ज्ञानाचा चांगला उठावा करून, म्हणजे चांगलं उत्साहित होऊन, म्हणजे ऐकायचं म्हणून ऐकायचं असं नव्हे, तर ऐकत असताना आपले कान मनाच्या ठिकाणी ठेवून, म्हणजे मनाच्या कानांनी ऐका तुम्ही. आणि ऐकत असताना विचार करा. नाहीतर आम्ही सांगत राहायचं आणि तुम्ही जर विसरत राहिले तर मग सांगणाऱ्याला त्याचा आनंद घेता येत नाही. किंवा जे नवीन वक्ते असतात ना, ज्यांचा अभ्यास नसतो, त्या नवीन वक्त्यांना श्रोत्यांनी विसरणं हे त्यांचं भांडवलच असतं, त्यांच्या उपयोगालाच ते येतं. म्हणून श्रोत्यांनी विसरणं म्हणजे वक्त्याला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त न करणं असं होतं. म्हणून श्रोत्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे, चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे. काय बोलतायत, अगोदर काय बोलले, आता काय बोलतायत. म्हणजे त्यांना हो, हाय.
काहीतरी पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तना, ते तर आहेच आहे. पण सर्व शास्त्र समन्वय अध्ययन अभ्यास करूनच त्यानं जर सांगितलं तर ते योग्य होतं. अन्यथा मग त्याला, कारण अध्ययन न करता जर त्यानं व्याख्यान केलं तर ते शास्त्रसंमत असं होणार नाही, आणि मग त्याला आत्महत्येचं आणि पर आत्महत्येचं सुद्धा पातक लागू शकतं. आपण स्वतः चुकीची धारणा करून बसलेला दुसऱ्यांनाही चुकीचं सांगायला लागला म्हणून त्याची हत्याच करणे ना समोरच्या व्यक्तीची सुद्धा. म्हणून शास्त्र समन्वित अशा प्रकारचं त्याचं व्याख्यान असलं पाहिजे, आणि त्यासाठी श्रोत्यांचा सुद्धा हात असतो. त्यांनी सुद्धा हे लक्ष ठेवलं पाहिजे की हे अभ्यासपूर्ण बोलत आहेत की नाही, यांचं बोलणं आहे कसं नेमकं, हे ऐकून ऐकून श्रोत्यांच्याही लक्षामध्ये आलं पाहिजे. म्हणजे श्रोते खरं तर व्याख्यात्यापेक्षा श्रोते हे विद्वान असले पाहिजे. व्याख्यात्या वर बसून सांगणाऱ्यापेक्षा श्रोते हे जास्त विद्वान जेव्हा असतील त्यावेळेस त्या चिंतनामध्ये खरा आनंद असेल. चांग उठावा करुणी उन्मेषाचा, विचाराचा चांगला विचार करून, विचारांना जागृत करून, ज्ञानाला जागृत करून, किंवा मन चांगलं जागं ठेवून मग तुम्ही श्रीहरी पार्थाचा संवादू भोगावा बापा. बापा म्हणजे हे श्रोत्यांनो, तुम्ही श्रीहरी भगवान परमात्मा आणि अर्जुन यांचा जो संवाद झालेला आहे पुढच्या श्लोकांमध्ये, पुढच्या अध्यायामध्ये, याचा जो आनंद आहे तुम्ही तो आनंद घ्या. आनंद घेत असतानाही केवळ तुम्ही रसास्वादन करू नका, हेही तिथं सांगायचं आहे. तुमची बुद्धी, तुमचे विचार हे जाग्यावर ठेवा, सिद्धांतावर तुम्ही नजर ठेवा. नाहीतर केवळ रसवृत्तीचाच आनंद घेत बसाल, साहित्याचा आनंद घेत बसाल, याच्यात रस कोणता आला हाच विचार करत बसाल, तर मग वाचे बरवे कवित्व इथपर्यंतच तुमची फक्त प्रवृत्ती असेल. कवित्वी रसिकत्व जास्तीत जास्त इथवर जाल, पण रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा असं होणार नाही, आणि त्याचं पातक आम्हालाही लागेल मग. म्हणून तुम्ही असं करू नका. चांग उठावा करुणी उन्मेषाचा, उन्मेषाला ज्ञानाला तुम्ही चांगलं जागृत ठेवा, आणि मग श्रीहरिपार्थाचा जो संवाद आहे तो चांगल्या प्रकारे तुम्ही भोगा, याचा आनंद घ्या. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. कर्मयोग नावाचा जो हा तिसरा अध्याय आहे, या तिसऱ्या अध्यायाला या ठिकाणी शेवट झाला, समाप्ती त्याची झालेली आहे. अनेक प्रकारचे विषय या अध्यायामध्ये आलेत. आपण एक दिवस पाठीमागे पाहिलं होतं. कर्मयोग कशा प्रकारचा या अध्यायामध्ये सांगितला. कर्मयोग म्हणजे कर्म हेच एक भगवंताच्या प्राप्तीचं साधन या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. निष्काम बुद्धी आणि फलास्वादन यांनी रहित होऊन हे कर्म केलं पाहिजे, तरच ते भगवंताच्या प्राप्तीचा एक योग म्हणजे साधन होऊ शकतं. आणि हे कर्म कसं करावं, त्याची काय हातवटी आहे, हा संपूर्ण विचार या अध्यायामध्ये सांगितला. आणि हे सगळं कळल्याच्या नंतरही मग तरीही अधपतन का होऊ शकतं याविषयीचं कामक्रोधांचं जे प्रभाव जीवावर झालेला आहे याचाही विचार सांगितला. आणि साधकाला पूर्णपणाने सहाय्यक किंवा साधकाला अनेक प्रकारच्या सूचना देणारा हा तिसरा अध्याय होता. याच्यामध्ये विस्तारानं माऊलींनी व्याख्यान केलं, कर्मयोगाचं वर्णन केलं. हा तिसरा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढे चौथा अध्याय आहे, त्याचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञानाने होणारा जो कर्म संन्यास आहे, ज्ञानप्राप्तीच्या नंतर होणारा जो कर्म संन्यास आहे, अशा प्रकारचा विचार पुढच्या अध्यायामध्ये सुरू होणार आहे. थोडं बोला ना. काल असं सांगितलं की कामयेश क्रोधयेश रजोगुण समद्भवा महाशनो महापापमा विद्येनम यह वैरिनम, असं भगवंतांनी उत्तर दिलं. आणि त्या कामाचा कसा प्रभाव आहे क्रोधरूपाने किंवा लोभरूपाने, तर त्याचं नाश करण्याचं साधन काय. आणि जे चांगले शास्त्रज्ञ लोक आहे ते देखील पुन्हा कामाचे बळी होतात असं सांगितलं. तर त्यातून सुटण्याचा उपाय काय असं सांगितलं. त्या उपायाचं तो एवम बुद्धे परतस्तु सा, बुद्धीच्या पलीकडं तो काम आहे असा काहींनी अर्थ केला आणि काहींनी आत्मा असा अर्थ केला. तर माऊलींचा अर्थ कोणता, तर माऊलींचा अर्थ जो भगवत पूज्यपादांनी सांगितला तोच आत्मा असा अर्थ आहे असं आपण सांगितलं ना, की काम हा अर्थ सांगितला.
म्हणजे चिंतन तर तसं दोन्हीकडून केलं आपण. हा केलं. मग ह्याचा काम असा अर्थ मला वाटतं रामानुजाचार्यांनी केलेला आहे आणि भगवत पूज्यपादांनी तर स्पष्टपणे आत्मा असा अर्थ केलेला आहे. आणि मूळ गीतेतलं जरी आपण पाहिलं अर्थ करण्यात तर त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला गेलं की विषयांचा जरी बाहेरून त्याग केला तरी रस अंतःकरणामध्ये त्या विषयांच्या विषयीची सुखत्व बुद्धी राहते आणि ती कधी जाते तर परमदृष्ट्वा निवर्तते. म्हणजे जेव्हा परमात्म्याचा आत्मत्वाने साक्षात्कार होईल त्याच वेळेला ह्या बुद्धीची निवृत्ती होते. कोणत्या रसत्व बुद्धी. म्हणजे रसबुद्धी काय आणि रागबुद्धी काय किंवा तेच रागद्वेषाचं उपलक्षण असा अर्थ आपण करू शकतो नाही का. बरोबर आहे ना. याच्यामध्ये मग आता इथं जे हा अध्यायामध्ये हा विषय पूर्ण झाला ना. यो बुद्धे परतस्तु सहाचा अर्थ आत्मस्वरूप असा जर आपण आम्हाला एक स्पष्टपणे असं कळावं की या ठिकाणचा अर्थ हा भाष्यकारांना पूर्णपणे अनुसरतो का दोघांनाही अनुसरतो. शंका बरोबर आहे ना. हो. म्हणजे कारण आपण असं पण सांगितलं खरा जर विचार केला ना म्हणजे आतापर्यंत खोटा विचार होता असं नाही. म्हणजे तुम्ही बोला, तुम्ही सांगा आम्हाला. नाही याचं निरूपण आम्ही तुमच्याकडेच ऐकणारच आहोत. तुम्ही सांगितलं तर हे स्पष्ट होणार आहे. तसे हे चिंतनाचे आपण जे सांगाल ते स्पष्ट होणार आहे. तुमचा असा आशीर्वाद असेल तर मग होणारच आहे. बुद्धे हे परतस्तु सहा. म्हणजे याचा विचार मीही केला बराचसा पण तो पुन्हा गोंधळामध्ये पडण्यासारखा होईल म्हणून त्याचा आज जास्त विस्तार केला नाही. खऱ्या अर्थाने भाष्यकारांनी जो अर्थ केलाय ना बुद्धे हे परतस्तु सहा आत्मा असा जर अर्थ घेतला तरच खऱ्या अर्थानं चिंतन होतं. बुद्धे हे परतस्तु सहा, सहा शब्दाचा अर्थ जर आत्मा असा अर्थ घेतला तर खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाला जाणल्याशिवाय पूर्णपणाने रागद्वेषाची निवृत्ती होतच नाही. अगोदरची जी निवृत्ती आहे ती साधनातली निवृत्ती असते. पूर्णपणाने रागद्वेषाची निवृत्ती, कामक्रोधांची निवृत्ती, विकारांची निवृत्ती आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. म्हणून बुद्धे हे परतस्तु सहा आत्मा आणि एवं बुद्धे हे परम बुद्धवा, बुद्धीच्याही पर असलेला बुद्धीचा द्रष्टा असलेला जो आत्मा त्या आत्मस्वरूपाला जाणून मग या कामरूप असणाऱ्या शत्रूला तो ठार करून टाक असा जो अर्थ आहे की जो प्रस्तुत प्रकरणानुसारही लागू शकतो. कारण कामक्रोधांचं पूर्णपणे निवर्तन कसं होईल याचा विचार सांगणं सुरू आहे. बुद्धीच्याही पर तो आत्मा आहे आणि आत्मस्वरूपाला जाणल्याशिवाय या कामक्रोधांची निवृत्ती होऊच शकत नाही खऱ्या अर्थाने. हा खरा सिद्धांत आहे. म्हणून ओव्यांची संगती सुद्धा, कारण प्रस्तुत ओव्यांमध्ये असं आपण पाहिलं की कुठलाही शब्द नाही की त्या शब्दाने असं सिद्ध होईल की या सह शब्दाचा अर्थ काम आहे किंवा या सह शब्दाचा अर्थ माऊलींनी आत्मा केलेला आहे असं दिसून जरी येत नसलं तरी सुद्धा माऊलींच्या पूर्ण एकंदरीत वाङ्मयानुसार विचार केला तर माऊलींनाही बुद्धीचा द्रष्टा आत्मा आणि आत्मस्वरूप ज्ञानानेच खऱ्या अर्थाने पूर्णपणाने अनर्थाची निवृत्ती होऊ शकते. हा अबाधित सिद्धांत असल्यामुळे याच्यापेक्षा वेगळा अर्थ करण्याचं काही कारण नाही असं वाटतं. अगदी. आणि नाही ह्याच्यामध्ये असं इथं काही ओळी दिसते का ज्याच्यावरून माऊलींना असा अर्थ निश्चितच आपल्याला सांगता येईल नाही. तसं हे म्हणजे ब्रह्मज्ञानानेच खऱ्या अर्थाने कामाचा नाश होईल असा सिद्धांत माऊलींचा आहे. आणि
त्याच्यासाठी इथं ओवी जर म्हटलं तर आपल्याला दिसते का हा माऊलींचा आशय आपल्याला काढावा लागेल की हा मग आपण स्पष्ट शब्दाचा दिला नाही तरी बाकीचं जे निरूपण आहे सगळ्या ग्रंथाचा म्हणजे षडलिंगपूर्वक चिंतन केलं होतं हा सिद्धांतच आहे माऊलींचा हो जे आपण सांगितलं होतं पण इथं काही ओव्यामध्ये दिसतो का इथे एक ओवी आहे हा 72 क्रमांकाची ओवी हा हा ते गुरु शिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी नुठी कवने काय आहे की नाही याच्यामध्ये स्पष्ट आहे अजून एक ओवी आहे की अजून एक ओवी आहे की ह्याच्यात म्हणजे 70 आणि 71 त्याच्यात वरची म्हणजे तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले आले मग तो भोगी सुख आपुले आपणच म्हणजे ज्यावेळेला तो आपलं सुख आपणच म्हणजे आत्मसुख भोगतो त्याच वेळेला हे रागद्वेष निवारण होतात हा 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 ऐक ना आणि त्याचं स्वरूप काय आहे तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे आणखीन त्याला उपदबलक होतं जी आपण ओवी सांगितली गुरु शिष्यांची गोठी आणि पदपिंडाची गाठी त्याला उदाहरण पण उपपत्ती पण दिले हे आंतरी उनी जरी फिटले तरी निभ्रांत जाणं निवटले जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही ही स्थिती कधी होईल तर पदपिंडाची गाठी झाली तरच होईल ब्रह्मीचं स्वराज्य आलं तर होईल इथं केवळ योगाधिक दृष्टीने अंतकरणाची वृत्ती पदपिंडाची गाठी ते म्हणजे अंतकरणाची वृत्ती आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाली तर ब्रह्मीचं स्वराज्य नाही येणार याचा अर्थ ब्रह्मरूपाने आत्म्याचं किंवा आत्म्याचं ब्रह्मरूपाने किंवा ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं तरच होईल हे स्पष्ट माऊलींचं म्हणणं दिसतं पण इथं आहे की नाही बाकीच्या ग्रंथाचं समजा सगळं कारण इथल्या इथे ह्या 3 ओव्या ज्या सांगितल्या त्या ओव्याने असं आहे की नाही हा आशय काढावाच लागेल की ब्रह्मीचे स्वराज्य आले नाही का हो आणखी दुसरी एक शंका की अहम ब्रह्मास्मी तुम्ही सांगितलं की हा भ्रम आहे ही वृत्ती आहे की तिथपासून भ्रमाला सुरुवात झाली आणि मग ही अहम ब्रह्मास्मी वृत्ती जी आहे ही तर त्यांनी सांगितली प्रयत्नपूर्वक केली पाहिजे तरच ती अज्ञानाचे नाशक आहे त्या अहम ब्रह्मास्मी जी भ्रमा सुरू होणं आणि ब्रह्माची समाप्ती करणारी तीच वृत्ती आहे त्यात काही भेद आहे का मग ह्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीमध्ये आणि प्रथम जी अहम ब्रह्मास्मी असं जे स्फुरण आहे तेच मायेचं स्फुरण आहे असं शास्त्रामध्ये म्हणतात आणि म्हणलं मग त्या मायेचा नाश कशाने करायचा तर तुम्ही मायाधिष्ठानाचं चैतन्याचं ब्रह्मचैतन्याचं चिंतन करता करता एकदा ते ब्रह्म मीच आहे असं ज्ञान झालं की अज्ञानाचं निवर्त काही तेच होतं असंच पुन्हा सांगितलेलं की नाही हो ते उद्या सांगा मग कारण उद्याची ओवी जी आहे ना हे ना आजी श्रवणेंद्रिय पाहते ऐके ना ते उद्या